नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMC VTC मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईलवर एक छानसा पाठ पाहणार आहात। हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसेल, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा। आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला काय काय करायचे आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंकवर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। चला तर मग आता आपण पाठ पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी आणि आपला आजचा विषय आहे प्रथम भाषा मराठी। प्रथम भाषा मराठी यासाठी 25 प्रश्न असतील आणि त्यासाठी गुण आहेत 50। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 25 प्रश्न आणि 50 गुण हे प्रथम भाषा मराठीसाठी आहेत। मराठी प्रथम भाषा यासाठी जे घटक आहेत त्यांचा भारांश किती आहे ते आता आपण जाणून घेऊया। मराठी भाषेचे घटक आहेत, पहिला घटक आकलन आणि या आकलनावरती 24% भारांश आहे आणि 6 प्रश्न विचारले जातील। दुसरा घटक आहे शब्द संपत्ती आणि शब्द संपत्तीला भारांश आहे 24% आणि 6 प्रश्नच विचारले जातील। पुढचा घटक आहे कार्यात्मक व्याकरण आणि त्यासाठी भारांश आहे 44% आणि 11 प्रश्न विचारले जाणार आहेत। आणि त्यानंतर पुढचा घटक आहे चौथा घटक मराठी भाषा सामान्य ज्ञान, म्हणजे मराठी भाषेवरील सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतील आणि त्यासाठी भारांश आहे 8% आणि 2 प्रश्न विचारले जातील। लक्षात राहील मुलांनो, तर आपल्याला अशा पद्धतीने 25 प्रश्न भाषेचे सोडवायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला आकलन, शब्द संपत्ती, कार्यात्मक व्याकरण आणि मराठी भाषा सामान्य ज्ञान या घटकांचा अभ्यास करायचा आहे। आज आपण तिसरा घटक पाहणार आहोत, कार्यात्मक व्याकरण आणि त्यासाठी भारांश आहे 44%। कार्यात्मक व्याकरण या अंतर्गत कोणकोणते घटक आहेत अभ्यासूया आपण। 1. वर्ण विचार, 2. संधी
व त्याचे प्रकार. 3 शब्दांच्या जाती. 4 लिंग. 5 वचन. 6 विभक्ती. 7 प्रयोग. 8 वाक्यांचे प्रकार. 9 विरामचिन्हे. 10 काळ. 11 समास. 12 अलंकार आणि 13 वृत्ते. या 13 घटकांचा अभ्यास आपण कार्यात्मक व्याकरण या अंतर्गत करणार आहोत. आणि यासाठी एकूण 11 प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कार्यात्मक व्याकरण याचा भारांश 44% आहे आणि सर्वात मोठा हा घटक आहे आणि त्याचा आपण विस्ताराने अभ्यास करणार आहोत. कार्यात्मक व्याकरण. कार्यात्मक व्याकरणामध्ये 3.A हा घटक आहे वर्ण विचार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ण विचार अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 20% प्रश्नांचे 2 अचूक पर्याय. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी स्तर यासाठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. आज आपण कार्यात्मक व्याकरणात 3.A वर्ण विचार जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वर्ण माहिती आहेत, हो की नाही? वर्ण म्हणजे काय? तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. आणि मराठी भाषेतील वर्णमालिका अभ्यासताना अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अम, आ हे स्वर आहेत. आणि व्यंजन आहेत क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, ध, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ. ही आहे आपली मराठीतली वर्णमाला. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता संभाषण करतो, हो की नाही? आणि संभाषण करतो तेव्हा आपल्या तोंडातून अनेक मूलध्वनी बाहेर पडत असतात. मग आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. मग वर्णाचे एकूण प्रकार किती? 1 स्वर, 2 स्वरादी, 3 व्यंजन. हे वर्णाचे 3 प्रकार आहेत. वर्णाचा पहिला प्रकार आहे स्वर. स्वर कशाला म्हणतात? तर अ पासून औ पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या व जिभेच्या विविध हालचाली होतात, पण ओठाचा व जिभेच्या कोणत्याही भागाचा तोंडातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर
असे म्हणतात. वर्णाचे प्रकार, यातला दुसरा प्रकार आहे स्वरादी. अम आणि आहा या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यात अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार आहेत. यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो, म्हणून यांना स्वरादी असे म्हणतात. मग स्वरादी कोणते आहेत? अम आणि अहा. म्हणजे विसर्ग आणि अनुस्वार या दोघांच्या आधी स्वर येतो, म्हणून त्याला स्वरादी म्हणतात. वर्णाचा तिसरा प्रकार आहे व्यंजने. मराठी वर्णमालेतील क ख पासून ह ळ पर्यंत वर्ण जे आहेत त्यांना व्यंजने म्हणतात. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. कारण व्यंजनामध्ये स्वर मिसळला की पूर्ण अक्षर तयार होतं. तर यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही, म्हणून यांना काय म्हणायचं? व्यंजन असे म्हणायचे. स्वरांचे प्रकार. 1. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. 2. संयुक्त स्वर. आणि 3. सजातीय विजातीय स्वर. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. स्वरांचा उच्चार करताना काही स्वरांचा उच्चार आखूड होतो, त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. अ, ई, उ, रू, लू हे ऱ्हस्व स्वर आहेत. दीर्घ स्वर. काही स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो, उच्चार लांबट होतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. उदाहरणार्थ आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ हे दीर्घ स्वर आहेत. स्वरांचा दुसरा प्रकार आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कशास म्हणतात? तर जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. ए हा स्वर कसा बनला? अ अधिक ई, ऱ्हस्व किंवा दीर्घ ई मिळून बनतो ए. ऐ, आ अधिक ऱ्हस्व किंवा दीर्घ ई मिळून बनला ऐ. ओ, अ अधिक उ किंवा दीर्घ उ मिळून बनतो ओ. औ, आ अधिक ऱ्हस्व किंवा दीर्घ उ. तर दोन स्वर एकत्र आलेले आहेत बघा. अ ई, आ ई, अ उ, आ उ. आणि त्यापासून त्या दोन स्वरांपासून ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर तयार झाले आहेत. सजातीय विजातीय स्वर. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ सजातीय स्वर कोणते? तर अ, आ, इ, ई, उ, ऊ हे सजातीय स्वर आहेत. आणि विजातीय स्वर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ विजातीय स्वर कोणते? तर अ, ई, अ, उ, ई, ए, अ, रू हे काय आहेत? विजातीय स्वर आहेत. अ, ई हे दोन विजातीय स्वर एकत्र आले की त्यापासून ए हा संयुक्त स्वर बनला, हो ना? तर हे आहेत विजातीय स्वर. व्यंजनाचे प्रकार. व्यंजनाचे 6 प्रकार.
कोणते 6 प्रकार आहेत पाहूया आपण. 1. स्पर्श व्यंजने. 2. अनुनासिक वर्ण. 3. कठोर किंवा मृदू व्यंजन. 4. अर्धस्वर. 5. उष्मे किंवा घर्षक. आणि 6. महाप्राण व अल्पप्राण व्यंजन. स्पर्श व्यंजन. क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. त्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, दात, ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. अनुनासिक वर्ण. ग, ञ, ण, न, म या वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्चार स्थानाबरोबरच नाकातून होतो, म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात. यांना पंचम वर्ण, परसवर्ण असेही म्हणतात. कठोर व मृदू व्यंजने. कठोर व्यंजने म्हणजे उच्चारांची तीव्रता जास्त असते, त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. उदाहरणार्थ, क वर्गामध्ये क ख, च वर्गात च छ, ट वर्गात ट ठ, त वर्गात त थ, प वर्गातील प फ ही कठोर व्यंजने आहेत. तर मृदू व्यंजने ज्यांचा उच्चार सौम्य कोमल असतो त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात. उदाहरणार्थ, क वर्गात ग घ, च वर्गात ज झ, ट वर्गात ट ढ, त वर्गात त थ, प वर्गात ब भ ही मृदू व्यंजने आहेत. अर्धस्वर. य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, उ, रू, लू या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत. संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात. उदाहरण बघा, इ अधिक अ बरोबर य अधिक अ असा उच्चार होतो. अति अधिक अंत अत्यंत है ना. संधी होताना काय झालं तर त्या जागी व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी स्वर येऊ शकतात. कसं, ते इ अधिक अ अत्यंत अशा पद्धतीने उच्चारण झाले. 2 बघा, रू अधिक अ बरोबर र अधिक अ. पितृ अधिक अ अर्थ पित्रर्थ. 3 रू अधिक अ किंवा आ अधिक लू अधिक अ किंवा आ. तर उदाहरणार्थ, लू अधिक आकृती, लाकृती. लू हा वर्ण अभावानेच आढळतो, फारसा आढळत नाही. बरं. 4 बघा, उ अधिक अ बरोबर व, म्हणजे व अधिक अ, अ कसं होतं, सु अधिक अल्प, स्वल्प. म्हणजे उ अधिक अ च काय झालं, व है ना, म्हणजे स्वल्प अशा पद्धतीने उच्चारण होतं. आणि व मध्ये अ आहे म्हणजे तो पूर्ण व तयार झाला, स्वल्प. उष्मे किंवा घर्षक. श, क्ष, स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्यामुळे या वर्णांचा उच्चार होतो. महाप्राण, अल्पप्राण. ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण म्हणतात. ह मिसळून झालेल्या वर्णांना
महाप्राणवर्ण व उरलेल्या वर्णांना अल्पप्राणवर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ क, च, ट, त, प, ग, ज, ड, द, ब हे अल्पप्राणवर्ण आहेत. आणि ख, क मध्ये ह मिसळला, ख तयार झाला. ख, छ, ट, थ, फ, घ, झ, ढ, ध, भ हे महाप्राणवर्ण आहेत. वर्णाची उच्चार स्थाने. 1. कंठ्यवर्ण. कंठ म्हणजे गळा. अ, आ, क, ख, ग, घ, ग, ह हे कंठ्यवर्ण. 2. तालव्य वर्ण. इ, ई हे स्वर तालव्य वर्ण आहे. च, छ, ज, य, य, क्ष हे तालव्य वर्ण आहेत. मात्र यांचा उच्चार य ने युक्त असा होतो. च, छ, ज, झ अशा पद्धतीने. 3. दंत तालव्य वर्ण. च, छ, ज, झ या वर्णांना अ लावून जो उच्चार होतो त्याला दंत तालव्य वर्ण म्हणतात. मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य वर्ण रू हा स्वर तसे ट, ठ, ड, ढ, ण, र, क्ष, क यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. दंत्य वर्ण. रू हा स्वर तसे त, थ, द, ध, न, ल, स ही व्यंजने दंत्य वर्ण आहेत. औष्ट्य वर्ण. उ, उ हे स्वर तसेच प, फ, ब, भ, म हे औष्ट्य वर्ण आहेत. कंठ तालव्य. ए, ऐ. दंतौष्ट्य व. कंठौष्ट्य ओ, औ. मुळाक्षरांच्या आकारानुसार त्याचे पडलेले प्रकार बघूया. मुळाक्षरांच्या आकारानुसार पहिला प्रकार आहे शीर्षदंड असलेली. छ, ट, ठ, ड, ढ, द, ह, ळ ही शीर्षदंड असलेली मुळाक्षरे. 2. मध्यदंड असलेली मुळाक्षर. क, फ. अंत्यदंड असलेली मुळाक्षरे. ख, ग, घ, च, झ, ज, झ, न, त, थ, ध, न, प, ब, भ, म, य, ल, व, श, क्ष, स, क्ष, ज्ञ. आणि दंड नसलेली मुळाक्षरे. र. जोडाक्षरे. जोडाक्षरे कोणती आहेत पहा. क्ष. क्ष मध्ये कोणकोणती अक्षर आहेत. क, क्ष, अ. ज्ञ. ज्ञ मध्ये द, न, य, अ. क. क मध्ये क, क आणि अ. र. र मध्ये र अधिक र अधिक अ यांना जोडाक्षर असे म्हणतात. वर्णविचारांचा अभ्यास अतिशय विस्तृत असल्याने पाठांतर करण्यापेक्षा सराव करणे महत्त्वाचे आहे. वर्णविचारांमध्ये आज आपण वर्णाचे प्रकार, वर्णाची उच्चारस्थाने, मुळाक्षरांचे आकार अभ्यासले. त्याचा सराव करावा. वर्णविचार व त्याचे प्रकार याबाबत परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरणदाखल नमुना अभ्यासूया. प्रश्न पहिला पहा. पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही. योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पर्याय क्रमांक 1 उ, उ. पर्याय क्रमांक 2 इ, ई. पर्याय क्रमांक 3 ए, ऐ. पर्याय क्रमांक 4 अ, आ
आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सजातीय जोडी कोणती नाही? तर पर्याय क्रमांक 3 ए ऐ ही सजातीय स्वरांची जोडी नाही. खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता? पर्याय क्रमांक आहेत 1 न, 2 ड, 3 ट, 4 य. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? य. य हा वर्ण मूर्धन्य नाही. न, ड, ट यावेळेला जीभ आपली टाळूला आपटते. पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता? योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. आणि पर्याय क्रमांक 1 छ, पर्याय क्रमांक 2 भ, पर्याय क्रमांक 3 ज आणि पर्याय क्रमांक 4 थ. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग मला सांगा, महाप्राण नसलेला वर्ण कोणता? महाप्राण म्हणजेच आपल्या फुफ्फुसातून हवा बाहेर पडते. मग कोणत्या वर्णामध्ये फुफ्फुसातून हवा बाहेर पडत नाही? ज. ज हा महाप्राण नसलेला वर्ण होय. पुढीलपैकी शीर्षदंड नसलेली अक्षर कोणती? योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. छ, ट, ण आणि 4 आहे ठ. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. शीर्षदंड कुणाला नाहीये? ण या अक्षराला नाहीये. छ, ट, ठ यांना शीर्षदंड आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, चरण या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? आणि आपले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तालव्य, पर्याय क्रमांक 2 मूर्धन्य, पर्याय क्रमांक 3 दंत तालव्य आणि पर्याय क्रमांक 4 कंठ तालव्य. आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा मला, चरण या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर च, छ, ज, झ, य, क्ष हे कसे वर्ण आहेत? तालव्य आहेत. म्हणून च हा वर्ण कोणता आहे? तालव्य. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? आणि आपले पर्याय आहेत रु, लू, पर्याय क्रमांक 2 ओ, औ, पर्याय क्रमांक 3 क्ष, ज्ञ आणि पर्याय क्रमांक 4 क्ष, स, क्ष. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती आहे? संयुक्त व्यंजन आहे पर्याय क्रमांक 3 क्ष, ज्ञ. पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता? आणि आपले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 उ, पर्याय क्रमांक 2 औ, पर्याय क्रमांक 3 रू आणि पर्याय क्रमांक 4 ऐ. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, उ, औ, रू, ऐ यापैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता? कोणता आहे बरं? पर्याय क्रमांक अचूक ओळखणार आहात. आणि अचूक उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 ऐ. ऐ हा कंठ तालव्य वर्ण होय, है ना? उ हा वर्ण औष्ठ्य आहे, औ हा वर्ण कंठोष्ठ्य आहे, रू हा वर्ण मूर्धन्य आहे. म्हणून ऐ हा वर्ण कसा आहे?
कंठ तालव्य. पुढीलपैकी कंठोष्ठ असलेला वर्ण कोणता? योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 अ, पर्याय क्रमांक 2 आ, पर्याय क्रमांक 3 ओ, पर्याय क्रमांक 4 ई. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा अ आ ओ ई यापैकी कंठोष्ठ असलेला वर्ण कोणता आहे? कंठ आणि ओठ या दोघांमधून येणारा ओ, ओ हा वर्ण आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 32, पर्याय क्रमांक 2 34, पर्याय क्रमांक 3 40 आणि पर्याय क्रमांक 4 48. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा मला मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेत एकूण 34 वर्ण आहेत. आणि म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मराठी भाषेत क ख पासून ह ळ पर्यंत एकूण 34 व्यंजने आहेत. वर्णविचार हा घटक अतिशय विस्तृत असल्याने पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही त्याचा सराव करणार आहात. आज आपण काही प्रश्न सरावाच्या दृष्टीने अभ्यासले आहेत, पण तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे. आता पाठ तुमचा संपूर्ण पाहून झाला की नाही, की मग तुम्ही काय करणार आहात? तर मोबाईल वरतीच पाठाच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला निळी लिंक दिसेल. त्या निळ्या लिंकला टच करा. त्याबरोबर अभिप्राय फॉर्म तिकडे तुम्हाला उघडून येईल. मग त्या अभिप्राय फॉर्म मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं मत जरूर नोंदवा. आणि हो, आणखीन एक गंमत आहे तुमच्यासाठी. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत. मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. हा आहे तुमचा घरचा अभ्यास. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.